सरकारी कर्मचारी, पेन्शन अपडेट्स आणि महत्त्वाच्या GR बातम्यांसाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र. आजची अत्यंत महत्त्वाची आणि चर्चेत असलेली बातमी आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS बाबत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशभरात जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विशेषतः सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार काही प्रकरणांमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. विशेषतः 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. कारण त्या कालावधीनंतर नवीन निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS लागू करण्यात आली होती. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता काही न्यायालयीन निर्णय आणि शासन स्तरावरील हालचालींमुळे OPS पुन्हा चर्चेत आली आहे. जर हा निर्णय मोठ्या प्रमाणावर लागू झाला तर हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. जुनी पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळते, जी शेवटच्या पगाराच्या टक्केवारीवर आधारित असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते. तर दुसरीकडे NPS प्रणालीमध्ये बाजारावर आधारित परतावा असल्यामुळे पेन्शनची रक्कम निश्चित नसते. याच कारणामुळे अनेक कर्मचारी संघटना OPS लागू करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. काही राज्यांमध्ये तर OPS पुन्हा लागू करण्याचे निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे इतर राज्यांमध्येही अशी अपेक्षा वाढत आहे. महाराष्ट्रातही या संदर्भात विविध याचिका आणि मागण्या पुढे येत आहेत. सरकारकडून अद्याप सर्वांसाठी एकसमान निर्णय जाहीर झालेला नसला तरी काही प्रकरणांमध्ये दिले गेलेले आदेश कर्मचाऱ्यांसाठी आशादायक मानले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील भूमिकेकडे आणि संभाव्य मोठ्या निर्णयाकडे लागले आहे. जर भविष्यात OPS मोठ्या प्रमाणावर लागू झाली तर लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे हे लक्षात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स, पेन्शन बातम्या आणि GR माहितीसाठी GR महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.